ये दुनिया ये महफिल मेरे काम ही नहीं। फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर काल खाटू श्याम मंदिरावरती गेलो होतो मालेगावच्या, आणि तिथून खाटू श्यामचा फोटो आणले. आता ते देवाऱ्याजवळ ठेवणार आहे, आणि ते पण पूजा वगैरे करून व्यवस्थित ठेवणार आहे, आणि ते मी करणार आहे. आणि मम्मी मला सांगणार आहे की असं असं ठेव. तर मग मी आता मम्मी मला सांगणार आहे ठेवायचं कसं ठेवायचं ते. आता इथं ठेवणार आहोत या साईडला. काय मम्मा? ते वरती चढ, खुर्चीवरती उभा राहा आणि ना ते चौरंग काढ बरं का. तुला ठेवायचे ना खाटू श्याम महाराज मूर्ती. हो. हां आठ हळूस वरून पडल बरं का, सांभाळून. आणि परत तसं तसं ठेव बरं का, पसारा नको करू पूर्ण घरी. सांभाळ व्यवस्थित, डबल आहे. हळू रे, सोड खाली, सोड खाली. बघा आमचा दादूचा पसारा असं असतं बघा, असं फेकून मोकळं होऊन जायचं. त्याला आता ना धुवून आणा मस्तपैकी. व्यवस्थित साफ करतोय बघा. मी सांगत होते मी धुवून देते तुला, तो सांगतोय नाही म्हणे मी धुवून काढतो म्हणे. साबण ला व्यवस्थित, घासणी घस. बघा कसं काम करतोय बघा बघा. करायलाच पाहिजे ना त्याने बी काम, थोडंफार मदत तेवढंच. दादू तुला स्वयंपाक बी शिकवून दिला मी. नको तेवढं करत नाही आहे मला. ते तूच कर. होणार आहे थोडंफार आहे. तर एका दिवशी मी गावाला जर गेली तर पोळ्या करून ठेवायच्या तू घरी. नको हॉटेलवरती जाऊ, मस्त खाऊन घेऊ. हो का? बिल कोण तू भरणार? पप्पा भरतील ना. हां पप्पा माहीत आहे ना कसं बोलता मग नंतर. बस आटप लवकर, जास्त ओल्लं होऊन जाईल. तू गेली का गावाला, पप्पा ते बरोबर करता. हो का? आता महिन्याभर मला आवरून जावं लागेल ना. काही टेन्शन नाही तर. हा का? झालं का? साईडने पण देऊ का? असं पुसून काढ फक्त ओल्या फडक्याने. ते तर याचं असतं ना, आंब्याचं लाकूडचे वाटतं ते, असं येऊन जातं. प्लाऊट आहे ते पण फुगून जातं लगेच. जास्त ओले हां कोरडं कर, असं निपळून घे ते फडक्याला. काही नाही झालं थोडं. आता मस्तपैकी पुसून घे पंचामृतनी फोटोला. इथे ना. हो अरे ते फोटो घे ना दादू. हां पुस आता. हां ते झालं ना. तर आता हे फडकं घे, हे फडक्याने ना तर पुसून काढ कडे व्यवस्थित. असं उलटं कर घडी. आता पाणी लाव, पाणी आणि पुस. हे बघ ग्लासमध्ये पाणी दिलेले. थोडं ना. हो पुसू का? हां पुस आता व्यवस्थित फडक्याने पुस. हां आता तांदूळ घे तिथं. सव्वा मूठ घेतलेले ना. नको आता खाली नको ठेवू, एका हाताने घे इकडच्या हाताने. आणि आता इथं तांदूळ दिलेले ना, ते तांदूळ नाही तर मस्त स्वस्तिक काढ आणि त्याच्यावरती ठेव, चौरंगवरती काढ. ओवाळून कर मस्त. तर मित्रांनो, आता मी शाळेची तयारी केली आहे. आता मी शाळेत जातो, भेटूच शाळेतून आल्यावर. तर मित्रांनो, मी शाळेतून आलो आहे, फ्रेश झालो, आणि दीदीन ते आले, दीदी आणि मम्मी आले. आता पप्पांना त्यांना आणायला जायचं आहे मला. आता जातो मी, आणि पप्पांनी त्यांचं काम झालं असेल तर मी तिकडे जातो, पप्पांनी त्यांना आणतो. तर मित्रांनो, पप्पांनी त्यांना मी पाड्यातून घरी आणलंय, आणि आता पप्पांनी त्यांचं काम पण चालू आहे आणि गाण्यांच्या अंताक्षऱ्या पण चालू आहे. आता मी पाहतो कोण जिंकतं आणि कोण हारतं. हे पहा.
कारण माझ्या पप्पांना कोणीच हारू शकत नाही. माझे पप्पा एकटे आहेत आणि मम्मी आणि दीदी आहे. आणि पप्पा एकटे आहेत तरी त्यांना बरोबरीला आहेत ते. तुझ्या सुखेने तुझ्या दयेने आशीर्वाद हा लाभला. आशीर्वाद जेवढं जमतं तेवढंच म्हणायचं. ल हा लज्जा लज्जा सोनिये लज्जा लज्जा बोल चूड़िया बोल कंगना हाय मैं हो गई तेरे सजना तेरे बिन जिया नहीं लगता मैं तुम्हें जीना लज्जा लज्जा सोनिये लज्जा लज्जा जल जीव माझा तुझ्या गुंतला श्वास माझा अडकला एक शब्द तुझे जरासे देह माझा डगमगला आठवणी ग तुझ्या घरानी एकल मन माझे कशी जाऊ सोडून मी दूर सजना कशी जाऊ सोडून मी दूर. रोते रोते हंसना सीखो हंसते हंसते रोना रोते रोते हंसना सीखो हंसते हंसते रोना जितनी चाबी बड़े राम ने अरे उतना चले खिलौना रोते रोते हंसना सीखो हंसते हंसते रोना नजर जिधर जिधर जाए उधर तू नजर आई जिया जाए बिना तेरे जोड़े तो जिया जाए. ये दुनिया गाना बाजे. ये दिल मेरे काम की नहीं मेरे काम की नहीं ये दुनिया ये महफिल मेरे काम की नहीं मेरे काम की नहीं हो ही हम तो एक दूसरे पे नाही असं नाही ते का नाही का? आधी काय त्याच्यात दिल का रिश्ता बघा काय अच्छा. दीदी तुला एवढं जमणार नाही पण पप्पांना सगळं गाणं पाठ आहे. नाही हे मधलं कळ हे पण नाही चालणार. हारले दीदी हारली. दीदीला नाही जमणार. नाही 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 हवर थांबा. म्हणा ना हवर म्हणा हो. थांबा थोडं तर हे द्या. पप्पा तुम्हाला माहिती आहे का? शांत बस रे. हो. तर लगेच म्हणून दे पप्पा आहे ते. हो ना. मराठी म्हणा हिंदी हात म्हणा. जोडून जास्त टाइम नाही बरं का दीदी. थांबा 1 मिनिटाचा वेळ आहे फक्त 1 मिनिट. 1 मिनिट हा. सेकंड थांबा. 1 मिनिट आणि 60 सेकंड एकच झालं ना. तेच ना हम तो तेरे यादों में खोए खोए नीट म्हणा नीट हा, गाणं तर यायला पाहिजे तुम्हाला. पण हम तो तेरे यादों में खोए खोए टाइपिंग करू सांगू का? नाही हम तो तेरे यादों आणि मम्मीला तर काहीच जमत नाही. मम्मी तिकडे बसली आहे. ये फक्त दीदी आणि पप्पा आहेत आणि पप्पांना कोणीच हारू शकत नाही. ये दोस्ती हे पण म्हणजे पहिलेपासून ते गाणं ऐकताय. तेरा साथ ना छोडेंगे. तर मित्रांनो माझे पप्पा म्हणजे प्रत्येक कामात जिनिस आहे आणि त्यांना ते हारूच नाही शकत. त्यांना सवयच आहे आणि लहानपणापासून ते गाणं ऐकताय. मित्रांनो आताच आमचं जेवण वगैरे झाले आणि आता ब्लॉग आपण इथेच एंड करू. आय होप की तुम्हाला आता ब्लॉग आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब.